सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, मी आज सकाळी उठून मस्त फ्रेश झालेला आहे, कारण की आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या दिवशी आपली पंढरपूरची वारी निघते. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपले आईबाबा गेलेले आहेत पंढरपूरला. आणि आपण जर पंढरपूरला नाही गेलो सो आपण आपल्या गावामधल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊया. आणि सगळ्यात पहिले आपण जाऊया स्वराजच्या घरी, बघूया तो काय करतो. जर तो आपल्या सोबत यायला निघाला असेल तर मग आपण पण त्याला घेऊन निघूया मंदिरामध्ये. निघालेले आहे आपल्या सोबत मंदिरामध्ये. बाकी यांना काय नुसते क्रिकेट खेळतायत. गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरासाठी. आणि बाकी काय बोलतो स्वराज? काय नाही झालं आता गाईज, मंदिरात जाऊ, तुम्हाला दाखवतो, चला. आणि गाईज, यांनी स्कूलमधला एक दादा किस्सा सांगितलेला मला की एक दिवशी यांची शाळा 6-7 वाजता सुटते. तर एकदा त्यांच्याकडे यांच्या शाळेमध्ये लाईट गेलेली आणि इन्व्हर्टर नव्हता. तर काय झालं, यांनी काय केलं, लास्ट बेंचवरती गेले आणि झोपले. आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत. आपल्याला मंदिराचा कलश दिसत आहे. सगळ्यात आधी आपण मंदिराचं काय करून आहे जेव्हा पडायला. आता आपल्याला जायचे टर्न मारून श्रीकृष्ण आगे आज आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने आपल्याला दर्शन पण भेटलं. जर आपण पंढरपूरला असतो आणि तिकडच्या विठ्ठलाचं दर्शन भेटलं असतं तर अजून प्रसन्न वाटलं असतं. सो आता आम्ही चाललेलो आहोत पाव घ्यायला, कारण की माझ्या मम्मीने बनवलेली आहे मिसळ, कारण की तिचा आहे उपवास. चला आपण जाऊया आणि पाव घेऊन येऊया आणि खाऊया मिसळ. किती आलं? 20 रुपये. गाईज, आपल्या गुलाबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता किती छान असं फुल आलेलं आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता आपल्या पेरूच्या झाडाला पेरू पण लागलेले आहेत. आता ते कच्चे आहेत, एका महिन्यामध्ये पिकून जातील ते आणि मोठे पण होतील. आणि तुम्हाला आपल्या आंब्याचं माहितीच आहे, त्याला खूप आंबे लागलेले मागच्या वेळेस. पण आता जो हा मुलगा आहे यांनी पोरांना गोळा करून सगळे आंबे पाडलेले आहेत. त्याच्यावरला एक पण गाईस, तुम्ही बघू शकता इथे कोंबड्यांना भूक लागलेली आहे. तर ते माझ्याकडे येत आहेत, कारण की माझ्याकडे खाऊ आहे. यांना टाकून देऊया आता खाली. गाईस, मी यांना खाली तांदूळ टाकलेले आहेत आणि लगेच गेले सगळे खाली खायला. गाईस, यांना खूप जोराची भूक लागलेली वाटतं. सगळे लगेच तुटून पडलेले आहेत भरपूर.
बघू शकता इथे स्वराज ते सायकल धुत आहे आणि त्याच्या माझ्या शक्ती प्रेशर वॉशने धुत आहे. बघू शकता की ते फेस झालेला आहे. का बोलतो स्वराज? काय नाही, चांगला आहे. आता मी पण घेतो शक्ती प्रेशर. 150 रुपये. थोडा हलवा लागतो असतं. 150 रुपये देता, 150 रुपये मागता. नंतर मग 150 रुपये लेंगा. फुलं भरून टाकली रे. व्हाईट आली. सिनो ना. आता अर्णव सायकल मध्ये हवा मारत आहे, बघू शकता. सायकल खूप दिवस झाले मी काढलीच नाही. हवा पण लो झाली आणि थोडेसे वॉश करायला लागेल. जाम झाले. स्वराजची पण सेम हालत झाले. त्याची सायकलची पण वाट लागलेली आहे. त्या सायकलमध्ये पंक्चर आहे आणि हवा पण नाही आहे. तिला पण वॉश करायचे. बघू जरा किती हवा भरली. आता अजून जाम कमी मारतोय अर्णव. तू अजून अरे थोडी काय फास्ट आली मार, थोडी फास्ट मार. बघू शकता आता दाग तोडू शकेल. तर गाईज बघा आता मी कसा मारतो. स्वराज माझ्यापासून बोलतोय. हात लाव. मी कसं मारतो. आता पर माझा पंपच फोडून टाकल. जाम हवा राहिली अजून. त्यात जाम भरायचे. सगळी हवा काढ स्वराज. हवा काढ. हवा. गॅस सिलेंडर. काही मम्मीने आपल्यासाठी मस्त मिसळ बनवलेली आहे. पण बघूया खाऊन कशी लागते. माझ्या हिशोबाने ही झणझणीत तर पाहिजे. कारण की मिसळ झणझणीत नसली तर मग मिसळचा काहीच मजा नाही ना मम्मी. खाऊन बघूया. काहीच मी पहिलाच घास खाल्ला आणि मला जशी मिसळ पाहिजे होती तशी मम्मीने बनवून दिलेली आहे. थँक्यू मम्मी. आता मला मिसळ खाऊ दे. खा.